आता आम्ही चाललो आहोत रायगडला. बघा कोण कोण आहे. काय करताय रे? लावली फलटण मध्ये एक लावली. पण बेड्याला लागायचं. हो आज होता सगळा तालुका. आता महाबळेश्वर केले आता आता किती वर्ष झाले? नाही 62 पासून एक दिवशी 62 पासून चेंज केले. चेंज केले आणि आता सब रजिस्टर ऑफिस. तरी मला प्रश्न पडायचा, जावली तालुका काढला आणि जावली तर इकडे गावी. हा आहे अंकेनळी घाट. आता आम्ही आता चाललो कोल्हापूर. हे बघा पार्टी हा बो हे हे बघा इथं पूल. इथं त्याला शेवटचा बड्डे केलाय, त्याचा फटाका वाजले. मीच खायला घालू. बघा आज मला सगळे बिलं भरायला लावणार आहे ही पोरगी. का तर मी कमवते ना, म्हणून तिला सध्या आता म्हणतीये ती. 2026 ला आम्हाला सुवर्ण योग आलेला आहे. शिवराज्याभिषेक सोहळा स्वतःच्या डोळ्याने पाहण्याचा. गाडी आता पार्किंगला लावायची. इथून मग गाडी पार्किंग करून मग आम्ही सगळे बसनी रायगड पाशी जाणार. अजून पार्टी असं जायचं, आम्ही चालत चालत चाललो आहोत. अजून आपल्याला रायगड पाशी जायचं. चढणारी चढतात. सर्टिफिकेट मिळत नाही. पेपरला पण आलेलं, ते टीव्हीला पण आलेलं. 15 मिनिटात थोडं फास्ट. एवढी प्रचंड गर्दी होती की आम्हाला एका ठिकाणी अर्धा तास तास थांबावं लागायचं. मग शेवटी पुढे गेल्यावर आम्हाला बसायला जागा होती, मग आम्ही तिथे बसलो. मानसी फायनली 5:30-6 तासांनंतर आम्ही गडावर पोहोचलो. कंटाळा आलाय ना, झोपायला जागा शोधतो आता आम्ही. हे बघू आपण. आमच्या दाजींनी जागा कुठं शोधली आहे झोपायला. गेले तर फायनली दाजींना चांगली जागा सापडली शोधून. तिथं उतरंडीवर कशी काय झोपले असतील टेंट लावून. त्या उतारावर कशी काय झोप लागले असेल. गाडीची टेंट लावायचं काम चाललंय आपल्या दाजींचं. इकडे दिसतोय तो ना काय साईडला. मी टेंट लावतेच. हवा कुठून येते? इकडून येते. ह्यांना दोघांना काही टेंट लावायचं म्हणा. लोक इकडं करू ना बाहेरच्या साईडला. टेंट लावते आम्ही रायगडावरती रात्रीच्या 12:30 वाजता.
हे बघा ही मानसी ठेव ना इथं ठेव की. आणि हे कोण आहे मयूर. बळीराम घोडके, चेतन शेळके यांनी हे आहे रायगडच्या सुके जेवायचं. कसं आहे होय का दीदी. उपकार आहेत आमच्या मम्मीच्या आमच्यावर. चपाती दिले काय पाहिजे. इतकी गर्दी आहे की इथं सध्या तर जेवणाची पण पंचायत व्हायला लागली आहे. नशीब आम्हाला आमच्या घरनं मातोश्रींनी आमच्या जेवायला दिले. चपाती भाजी वगैरे सगळं दिले तिने. स्वर्गसुख म्हणजे काय असतं म्हणजे रायगड. आता कसं उरकायचं चालू फ्रेश वगैरे झाले. कार्यक्रम आजची सकाळ झाली आमची रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळ्यानं. आम्ही तुम्हाला दाखवतो की आज आम्ही रायगडावरती शिवराज्याभिषेक सोहळा कशा प्रकारे साजरा केला जातो. इथं मला झोप नाही झाली ना त्याच्यामुळे माझी बोबडी वगैरे आम्ही थोडंसं चहा फ्रेश झालं. खरं तर इथं चहा प्यायचा नसतो प्लॅस्टिकच्या कपामध्ये, पण इथं ऑप्शन नाही म्हणून पितोय. तर तुम्ही पिऊ नका. आज आम्ही फर्स्ट टाइम आता पितोय, ऑप्शन नाही आमच्याकडे. प्लास्टिकच्या कपामध्ये चहा पित जाऊ नका. आमच्याकडे आज ऑप्शन नाही म्हणून आम्ही पितो. आता आम्ही याच्यामध्ये चहा आहे बाबा थोडा गरम आहे. माहिती आहे ना इन्फेक्शनचा त्रास आपली एक सही संपूर्ण भारतातील गायीची हत्या बंद करू शकते. तर कृपया सगळ्यांनी सह्या करा. भारतातील गायीची हत्या बंद करू शकते. तर कृपया सगळ्यांनी सह्या करा. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे, जय गो. खाली कुठनं जायचं पुढून लाईन होती. रायगडवर बघा कसा आनंद घेते ही पोरगी मॅगी खात. ही गर्दी बघा. खाली उतरण्यास आम्हाला दाजी आले आमचे मयूर पार्टे म्हणजे माझे दाजी तिथे झाली आहे की आम्ही एकाच प्लेट मध्ये 3 जण मॅगी नाही खायची तरी पण ती मॅगी केवढीशी आहे. आता नाईलाज आहे आमचा, खायला काहीच नाही. गर्दी एवढी आहे जेवायला मिळालं. गर्दी एवढी झाली आहे की जेवायला पण भेटना आणि खाली जाता पण येईना.
हे माणूस कधी मॅगी खात नाही, तो माणूस पण आता मॅगी खातो. तुम्हाला आज एक गोष्ट कळली असेल ना की अन्नाची जेव्हा मिळते ना तेव्हा कदर करायची. जुगांना कापला तिकडे यायचं कसं वाटतंय थांबून आता? राज्याभिषेक सोहळा झालाय पण आम्ही काही लवकर पोहोचू शकत नाही, एवढी गर्दी आहे अजून खाली. रात्रीचे 8:30 वाजलेत, जायला आम्हाला 2 वाजतील. मग आम्ही ट्रॅव्हलिंग करू शकत नाही म्हणून आज पण आम्ही रायगडावर राहणार आहे. आजचाही अनुभव आणि आज मस्तपैकी अशी शांतता आहे. काल गर्दी शांतता भेटेल. हे आहे सदर बाजार. वेटिंगसाठी थांबायला लागले पण भेटलं तर जेवायचं अवघड झालंय राव आमचं आज. जेवणाची किंमत काय असते ना ते आज हे आम्हाला आम्हाला कळली. चांगलं माहिती. आज 2 तास 3 थांबून किलो आम्हाला हे जेवण भेटलं आहे. बाकीचे लोक जे आहेत त्यांना गॅरंटी नाही आहे की जेवण तिथं भेटेल की नाही, कारण की त्यांचा पण नाही इलाज आहे की त्यांचं पण सगळ्याच गोष्टी संपत आहे. त्यामुळं त्यांना इच्छा आहे खरंच की पोरांनी जेवावं तिथल्या जे राहिले त्यांनी. पण खूप हॉरेबल एक्सपिरियन्स आहे. खतरनाक एक्सपिरियन्स. माणूस खाली पोचलाय, तो आता गाडी घेऊन वरती येईल. खरंच राज्याभिषेक आम्ही सोहळ्याला जाऊ तरी एवढी आम्ही गर्दी होती ना, सांगतोय की बाबा- बापरे. म्हणजे पहिल्यांदा आले पण ना इतका भयानक अनुभव घेतला मी राज्याभिषेक सोहळ्याला. काल रात्री सुद्धा आम्हाला खाली उतरायला चान्स नव्हता, एवढी गर्दी होती. आम्ही शेवटी थांबलो आणि आज सकाळी निघालो. 5 वाजता गड उतरलो, खाली आलो पण आम्हाला काही गाडी काही भेटली नाही. बघा आमच्या मग अजून भरपूर जण आहेत जे चालत आहेत. फायनली आमची गाडी आली. पाणी देतोय मला. कसा होता मग? माणसं हसत होती मला ती. का? 31 गाडी अख्ख्या पार्किंग मध्ये. बाबा कुठं आलाय तुम्ही? इथं राहता का? ते बघा तिथं वरती एवढा वरून धुवायला पाहिजे. कुठलं गाव आहे तिथं वरती? गाव कुठं? नाही जास्त येऊ नये. चला असू द्या चला. 12 पी पटकन सांगू गाडीवरती असले उद्योग चाललेले असतात आमचे. पण मित्रांनो फिरून घ्या, जगून घ्या आणि वेगवेगळे अनुभव नक्की घेत राहा. आम्ही घरी आलो 2 दिवसाचा स्टे करून.